B.Ed 2 सेम सिलॅबस, BEdCC 201 लिंग, शाळा आणि समाज. लिंग, शाळा आणि समाज. 1. शाळेत लिंगसंबंधी समस्या इन डिटेल. प्रस्तावना. शाळा ही समाजाची लघुरूप आहे. समाजातील लिंगभेद, असमानता, पूर्वग्रह आणि लैंगिकतेबाबतची अज्ञानता शाळेतही प्रतिबिंबित होते. त्यामुळे मुलगा-मुलगी यांच्यात भेदभाव, छेडछाड, अपमान, असुरक्षितता अशा समस्या निर्माण होतात. शाळेत दिसणाऱ्या समस्या. शिक्षकांकडून अचेतन लिंगभेद, मुलांना जास्त संधी, मुलींना कमी प्रोत्साहन. सहयाध्यायांकडून चेष्टा, टोमणे, बॉडी शेमिंग. छेडछाड, गैरवर्तन. अभ्यासक्रमातील स्टिरिओटाइप प्रतिमा. मुलींसाठी स्वच्छतागृह, सॅनिटरी सुविधा नसणे. किशोरवयीन बदलांबाबत अज्ञान. परिणाम. आत्मविश्वास कमी होणे, शाळा सोडण्याचे प्रमाण वाढणे, मानसिक ताण, भीती, शिक्षणात अडथळा. उपाय. लिंग संवेदनशीलता प्रशिक्षण, शाळेत सुरक्षित व समावेशक वातावरण, तक्रार निवारण समिती, समुपदेशन. 2. लैंगिक अत्याचार, सेक्शुअल अब्यूज, शाळेच्या संदर्भात. अर्थ. संमतीशिवाय एखाद्याशी केलेले कोणतेही शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक गैरवर्तन म्हणजे लैंगिक अत्याचार. प्रकार. शारीरिक अत्याचार, मानसिक दबाव धमकी, अश्लील स्पर्श, चुकीची वागणूक, ऑनलाईन अत्याचार, सायबर छळ. परिणाम. भीती, नैराश्य, मानसिक आघात, अभ्यासात लक्ष न लागणे, आत्मविश्वास ढासळणे. प्रतिबंधात्मक उपाय. मुलांना चांगला स्पर्श वाईट स्पर्श शिकवणे, विश्वासार्ह व्यक्तीशी बोलण्याची सवय, पॉक्सो कायद्याची माहिती, त्वरित तक्रार यंत्रणा. 3. लैंगिक छळ, सेक्शुअल हरासमेंट, शाळेतील स्वरूप. अर्थ. अनिच्छित लैंगिक टिप्पणी, हावभाव, टोमणे, छेडछाड, पाठलाग, ऑनलाईन संदेश इत्यादी म्हणजे लैंगिक छळ. स्वरूप. शाब्दिक छळ, टोमणे, विनोद. शारीरिक छळ, हात लावणे, दृष्टीछळ, असभ्य नजर, ऑनलाईन छळ. परिणाम. असुरक्षिततेची भावना, शाळेत जाण्याची भीती, आत्मसन्मान कमी होणे. उपाय. झिरो टॉलरन्स धोरण, तक्रार पेटी, हेल्पलाईन, शिक्षकांचे त्वरित हस्तक्षेप, विद्यार्थ्यांना हक्कांची माहिती. 4. शाळेत सुरक्षिततेची तयारी, स्कूल सेफ्टी प्रिपेअर्डनेस, शाळेची जबाबदारी, सुरक्षित परिसर, CCTV, सुरक्षा रक्षक, तक्रार निवारण समिती, लैंगिक संवेदनशीलता कार्यक्रम, समुपदेशकाची उपलब्धता, सुरक्षित ये-जा व्यवस्था, आपत्कालीन योजना, एमर्जन्सी प्लॅन. विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, सुरक्षित असुरक्षित स्पर्शाची माहिती, विश्वासार्ह शिक्षक किंवा पालकांशी संवाद. 5. घरी सुरक्षिततेची तयारी, होम सेफ्टी प्रिपेअर्डनेस, पालकांची भूमिका, मुलांची खुले संवाद, चांगला स्पर्श वाईट स्पर्श समजावणे, ऑनलाईन सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन, मुलांच्या भावनिक बदलांकडे लक्ष देणे, विश्वास निर्माण करणे, गरज पडल्यास त्वरित मदत घेणे. 6. समुदायावर सुरक्षिततेची तयारी, कम्युनिटी सेफ्टी प्रिपेअर्डनेस, समुदायाची भूमिका, सुरक्षित परिसर निर्माण करणे, महिला व बाल सुरक्षा समित्या, जनजागृती कार्यक्रम, पोलीस, समाज सहकार्य, सार्वजनिक ठिकाणी प्रकाश, CCTV, सुरक्षित वाहतूक व्यवस्था. निष्कर्ष. शाळा, घर आणि समुदाय या तिन्ही पातळ्यांवर सुरक्षिततेची तयारी केली तरच लैंगिक अत्याचार व छळ रोखता येईल. लिंग संवेदनशीलता, जनजागृती, कायदे आणि सुरक्षित वातावरण यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच मुलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि निर्भय शिक्षण वातावरण मिळू शकते.